ह्या परवडणारी घरांच्या वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा आपण अफोर्डेबल हाऊसिंग म्हणतो तर त्याच्यामध्ये अफोर्डेबल या शब्दाला खूप प्राधान्य दिलं जातं. म्हणजे घरांकडून अपेक्षा अशी असते की त्यांनी फक्त अफोर्डेबल व्हावा, बाकी सर्व गोष्टी नसल्या तरी चालेल. परंतु सिडकोने जी प्लॅनिंग केली ती तशी नाही केली. त्यांनी अफोर्डेबलला ते कशा पद्धतीने ज्याला घर घेणार, जो व्यक्ती घर घेणार आहे त्याच्या स्टेटस, त्याच्या लिव्हिंग स्टाईल कसा व्हावा याच्यावर सुद्धा भर दिला. जे सिडकोने प्रोजेक्ट तयार केले ते पहिली गोष्ट ते TOD तयार केले. म्हणजे ते रेल्वे स्टेशन असो, बस डिपो असो, बस टर्मिनस असो किंवा मेट्रो स्टेशन असो, याचे खूप जवळ आहे. वॉकिंग डिस्टन्स म्हणजे जास्तीत जास्त 500 मीटर. आणि त्याच्यासोबतच त्या कॉम्प्लेक्समध्ये जे ओपन स्पेस, अम्युनिटीज आणि त्याची जी सुविधा देण्यात आली ती पण जवळपास प्रायव्हेट डेव्हलपर सारख्या जे चांगले प्रोजेक्ट असतात त्यासारखी देण्यात आले. आणि ती पण नवी मुंबई सारख्या ठिकाणामध्ये सिडकोनी त्यांचे स्वतःचे जे असे प्रोजेक्ट होते जे सिडकोनी जुने काळात सबअर्बन रेल्वेचे स्टेशन तयार केले होते, त्यांच्या जवळ असलेला जो फोरकोर्टचा एरिया होता किंवा फोरकोर्टचे बाहेरचे एरिया होता त्याला निवड केली, जेणेकरून कनेक्टिव्हिटी खूप चांगली झाली, सिटी टू सिटी कनेक्टिव्हिटी. आणि त्याच्यासोबतच सिटी टू सिटी कनेक्टिव्हिटी करल्यानंतर जसा सरांनी सांगितलं होतं लास्ट माईल कनेक्टिव्हिटी, तर ती लास्ट माईल कनेक्टिव्हिटी सुद्धा सिडकोनी त्यांच्या सर्व नवीन प्रोजेक्ट्समध्ये रोड आणले, रस्ते आणले, नवीन रस्ते तयार केले. आणि त्याच्यासोबतच आता जे आमच्या तळोजा एक नोड आहे ज्याच्यामध्ये जवळपास सिडकोनी स्वतःच्या पैशातून 60,000 घरे बांधलेली आहेत. तर ते पूर्ण तळोजा नोड शेवटपर्यंत आता शासनाने मागे 2 महिन्यापूर्वी मंजूर केलेली लाईन 2 द्वारे ते सर्व घरे कनेक्ट होणार आहे. म्हणजे अफोर्डेबल हाऊसिंग मेट्रोच्या स्टेशनच्या जवळ देण्याचं काम आणि त्याच्यासोबतच पूर्ण कनेक्टिव्हिटी देण्याचं काम हे सिडको करत आहे. BHK जो PMY जे घर आहे ते 21 ते 22 लाखामध्ये, तळोजा सारख्या ठिकाणी जिथे मेट्रो येणार आहे, खारघर पासून फक्त 10 मिनिटाच्या डिस्टन्सवर आहे. तर अशा प्रकारची घरे निर्माण करण्याचं काम सिडकोने केलं. आणि फक्त परवडणारी घरे तयार न करता त्याच्यासोबत जी लास्ट माईल कनेक्टिव्हिटी आहे त्याच्यावर सिडकोच्या सुरुवातीपासूनच भर राहिलेला आहे. म्हणजे सिडकोने जे नोड जे डेव्हलपमेंट केले ते पण जे आमची हार्बर लाईन आहे त्याला सेंटर ठेवून ते पूर्ण नोड डेव्हलप झालेले आहे. ऐरोली जे काही भाग आता नवी मुंबई कॉर्पोरेशनमध्ये गेलेला आहे किंवा पनवेल कॉर्पोरेशनमध्ये गेलेला आहे, हे सर्व जे नोड्स आहेत ते TOD म्हणून डेव्हलप आहे. आणि तीच कार्यपद्धती, तोच नियोजनाचा जो एक धुरा आहे ती सिडकोने आजतागायत कायम ठेवलेला आहे की सिडको जे काही डेव्हलपमेंट करते ते TODला आणि ट्रान्सपोर्टला आणि वॉक टू वर्क ह्या कन्सेप्टला विचारात घेऊन करते. आणि परवडणारी घरे सुद्धा त्याच कॉन्सेप्टला विचारात घेऊन करण्यात आली.